बस स्टँडवर प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या कर्नाटकातील निप्पाणी इथल्या 2 सराईत चोरट्या महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून सुमारे 3,64,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या चोरट्या महिलांनी कागल बस स्टँडवर केलेला चोरीचा गुन्हा उघडकीला आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बस स्टँडवर प्रवाशांची दागिने तसेच रोख रक्कम चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। या गुन्ह्यांचा तपास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता। या दरम्यान 8 जुलै रोजी कागल बस स्टँडवर एका प्रवाशी महिलेचे दागिने चोरीला गेले होते। याचा तपास करत असताना हा गुन्हा कर्नाटक राज्यातील निपाणी इथल्या प्रेरणा चौगले हिने तिच्या साथीदाराच्या मदतीने केल्याचं निष्पन्न झालं। चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी प्रेरणा चौगले आणि तिची साथीदार या दोघी आज बस्तवडे इथल्या बस स्टॉप जवळ येणार होत्या। याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून कर्नाटकातील निप्पाणी इथल्या प्रेरणा सतीश चौगले आणि पूजा अभिजित चौगले या 2 सराईत चोरट्या महिलांना अटक केली। त्यांच्याकडून 3,64,372 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पुढील कारवाईसाठी या चोरट्या महिलांना कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संजय कुंभार, महेश खोत, महेश पाटील, अशोक पोवार, विजय इंगळे, सागर माने, लखन पाटील, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, सागर चौगले, सुशांत पाटील, अरविंद पाटील आणि सायली कुलकर्णी यांनी ही कारवाई केली।